निर्भीड, निपक्ष व रोखठोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज, आवाज जनहिताचा. भुजबळ साहेब, ओ भुजबळ साहेब, कसा आहे हा वाडा? ह्याला कर्मा रिटर्न म्हणतात. बेनामी संपत्तीचा विषय पुढे आला आणि आता भुजबळ साहेब तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही हो. भुजबळ साहेब, एक दोन लोकांनी खाडाखोड केलेलं कागद दाखवून त्याच्यावरनं तुम्ही बघा मराठे कशा पद्धतीनं खोट्या जातीन कुणबी नोंदी मिळवत आहेत, कशी खाडाखोड केलेली चालली आहे असं म्हणून तुम्ही आमच्या पूर्ण जातीला बदनाम करायचा प्रयत्न केला. तुम्ही केला, त्या पंकजाताईंनी केला. आमचं म्हणणं होतं की जर कोणी खोटं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करा, बिनदिक्कत करा. पण भुजबळ साहेब, तुम्ही त्या खाडाखोडीवरनं आमच्या जातीला बदनाम केला हो. आता तुमच्या बेनामी संपत्तीच्या वरनं तुमच्या जातीला बदनाम करणं योग्य होईल का हो? तुम्ही कुणाचे तरी मुंडी मुरगळूनच ही संपत्ती मिळवली ना. बेनामी संपत्ती म्हणजे काय असते? कुणाला तरी फसवूनच केलेला असेल ना, कायद्याची मोडतोड करूनच केलेला असेल ना, मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊनच तुम्ही हे सगळं केलेलं आहे ना. तुम्ही हे चांगल्यानं कमवलेलं नाही. मग तुमच्यावर तुमच्या असल्या सगळ्या लोकांमुळं तुमच्या सगळ्या माळी जातीला आम्ही बदनाम करावं, मुंडे घराण्याला आम्ही बदनाम करावं असं चालणार आहे का? काय आमच्या समाजाची तुम्ही बदनामी लावली होती? ही तळतळाट आहे. हे तुमच्यावर यायला लागले, लक्षात ठेवा. हे कर्मा तुमच्या डोक्यावर बसणार आहे, मानगुटावर बसणार आहे. आम्ही निस्पृह पद्धतीने लढायला लागलोय. स्वतःच्या जातीचा हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आम्ही लढतोय. आणि तुम्ही लोक प्रत्येक वेळेस खोडा घालताय, प्रत्येक वेळेस काहीतरी उणीव काढून बोट घालून वास घ्यायचा प्रयत्न करता. अरे संविधान आम्हाला द्यायला बसलेला तुम्ही अडवणारे कोण? म्हणून माझी भुजबळ साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करू नका. आणि माझी ओबीसी समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे, हे जे काही भ्रष्टाचारी राजकारणी आहेत यांची पापं झापण्यासाठी ते ओबीसींचे मसिहा म्हणून सगळ्या समाजासमोर फिरायला लागलेले आहेत, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, काही लोकांना मराठ्यांचा विरोधक म्हणून राजकारण करायचं आहे म्हणून ते तुमच्या आमच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये ओबीसींचं हित, बहुजनांचं हित अजिबात नाही. म्हणून मराठा जातीला जरी कुणी प्रश्न केला तरी तुम्ही लक्षात घ्या, आम्ही कधी वाल्मिक कराडासारखं आम्ही कधी जात म्हणून आमच्या कुठल्याही गुन्हेगाराचं रक्षण केलेलं नाही, आधार दिलेला नाही, आश्रय दिलेला नाही. मराठा जाती सुद्धा गुन्हेगार आहेत, त्यांना कधी मराठा म्हणून आम्ही सपोर्ट केला नाही. अहो, अजित पवार जे चुकला, अजित पवारांवर सुद्धा आरोप झाले, त्यावेळेस मराठ्यांनी मराठ्याचा पोरगा आहे म्हणून कधी त्यांची बाजू घेतलेली नाही. उलट राजीनामा मागणारे सगळ्यात जास्त मराठ्याचीच माणसं होती. म्हणून जात म्हणून ह्या भ्रष्टाचारांचा तुम्ही आडपडदा होऊ नका. ही पाप झापायचं काम सगळ्या समाजाच्या आडून करतायत. अरे हजारो वर्ष तुम्ही आणि ओबीसी आणि आम्ही एकत्र राहिलेले लोक आहे. तुमच्यात आणि आमच्यात बुद्धिभेद करून हे फूट पाडायचा प्रयत्न करायला लागले. अरे आमच्या सुद्धा हक्काचा 23 मार्च 1994 आमचा हक्क हिरावला गेलेला आहे. अरे आमच्या हक्काची जमीन आहे ओबीसी आरक्षणात, ती का म्हणून ह्या लोकांनी मिळवू द्यायची नाही? संपत्तीचं वाटप 4 भावांडामध्ये झालं पाहिजे होतं. 3 भावांच्याकडे गेलेले आहे, 4थ्या भावाचा हिस्सा कुठं आहे? तर तो हिस्सा ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात आहे. ओबीसींच्या आरक्षणात आमचा हक्क आहे, तो हिस्सा आम्ही परत मिळवणार आहे. त्यामुळे कोणीही आड पडू नका. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, भुजबळ साहेबांनाही विनंती आहे की तुम्ही तुमची पापं झापण्यासाठी जातीचा आळ घेऊन मराठा आणि ओबीसी मध्ये भेदभाव करू नका, दुजाभाव करू नका. त्या संविधानाच्या शपथेला तुम्ही जागा. आणि तसं जर थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही आजच्या आज राजीनामा द्या, अशी तुम्हाला मी विनंती करतो.